महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अनेक हत्या या समोर आल्या। या प्रत्येक हत्येने महाराष्ट्राला हादरवून सोडलं। सरपंच असो, माजी आमदार असो, त्यांच्या हत्येने एक एक करत सगळीच राजकीय कनेक्शन समोर आली। आता यामध्ये राजकारण्यांचा सहभाग किती, हाही एक मोठा प्रश्नच आहे। पण या सगळ्यात जेव्हा स्वतःचेच लोक दगा देतात, तेव्हा एखादा अगदी जवळचा नाही पण मित्रच असेल आणि त्याने शत्रूलाच आपली टीप दिली असेल तर हो, एक एक नवीन ट्विस्ट समोर येत असताना मस्साजोग गावातील सरपंचाच्या हत्येत आता एक नवीन ट्विस्ट समोर आलाय। तो कोणता? तर एका जवळच्याने सरपंचांचा विश्वासघात केला होता। कोण आहे तो व्यक्ती आणि पोलिसांनी नेमकं त्याला पकडलं तरी कसं? त्याचे संतोष देशमुख याच्याशी काय संबंध होते? चला एकदा सविस्तर पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करतो। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपी होते। आता त्यामध्ये आणखी एकाची वाढ झाली आहे। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हे कुठे होते आणि याबाबतचे सर्व लोकेशन सिद्धार्थ सोनवणे हा सुदर्शन घुले याच्यासह इतर आरोपींना देत होता असं तपासात समोर आलंय। त्यामुळे त्याच्या देखील मागावर पोलीस होते। तो कल्याण येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथून त्याला ताब्यात घेण्यात आलं। सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांच्यासह त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचंही माध्यमातून समोर आलंय। आता सिद्धार्थ सोनवणे याचा या गुन्ह्यात कसा सहभाग होता तेही एकदा सविस्तर पाहूया। एखाद्या शत्रूवरही विश्वास ठेवावा पण मित्रावर नाही, असं या केसमध्ये अंडरलाईन केलं जात आहे। संतोष देशमुख यांना किडनॅप केलं गेलं, त्याआधी ते कुठे जात आहेत, कुठे आहेत याची सर्व माहिती हा सिद्धार्थ सोनवणे यानेच आरोपींना दिली असल्याचं पोलिसांनी उघड केलंय। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा गावातच होता। मयत देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरुवातीला आरोपींचा तपास करत असताना त्यांनी त्यांचं लक्ष गावातच केंद्रित केलेलं होतं। अपहरण करण्यापूर्वी कोणता तरी जवळचाच व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होताच। लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याचं कुणकुण सिद्धार्थ सोनवणे याला लागली होती। घटनेच्या 2 दिवसानंतरच तो गावातून देखील फरार झाला आणि ही चूक त्याला महागात पडली। सिद्धार्थ सोनवणे फरार झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळवण्यास सुरुवात केली। त्यानंतर सिद्धार्थ हा देखील गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांना पटली होती। त्यानंतर 15 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता। सिद्धार्थ सोनवणे फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता। त्याने या काळात वेगवेगळी 5 सिम कार्ड देखील वापरली होती। स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना त्याचे मुंबईतलं लोकेशन मिळताच त्या ठिकाणी त्यांनी सापळा लावला। एका मोकळ्या पटांगणात उसाच्या गाड्यावर काम करत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप मारली। ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली PSI महेश विघ्ने, तुळशीराम जगताप, विकास वाघमारे, भागवत शेलार, गणेश मराडे, विक्की सुरवसे यांनी केली। आता हा सिद्धार्थ सोनवणे नेमका आहे तरी कोण? तर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्याच मस्साजोग गावातील तो मूळ रहिवासी आहे। वय वर्ष 35 असलेला सिद्धार्थ सोनवणे हा सुशिक्षित बेरोजगार आहे। आता बेरोजगार म्हटल्यावर पुढे गुंडांच्या गोटात जाणं आलंच, वाईट मार्गाला जाणंही आलंच। त्याचप्रमाणे त्याचा गुंड प्रवृत्तीचा इतिहासही आहे आणि तो सुदर्शन घुलेचा सहकारी आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या नंतर रास्ता रोको आणि अंत्यविधीच्या कार्यक्रमातही तो सहभागी होता। सिद्धार्थ सोनवणे आणि संतोष घुले यांची जुनीच मैत्री आहे। त्याचे आई वडील मोलमजुरी करून गुजराणा करतात। घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे। हत्येच्या दिवशी केस शहरातून सरपंच संतोष देशमुख गावी निघाले असताना सिद्धार्थ सोनवणे यांनी लोकेशन सुदर्शन घुले यांना दिल्याचा संशय पोलिसांना हा होताच आणि आता ते स्पष्टही झालं। या हत्याकांडात जर सिद्धार्थ सोनवणे यांनी संतोष देशमुख यांची माहिती आरोपींना आणि सुदर्शन घुले यांना दिली नसती तर कदाचित आज संतोष देशमुख हे वाचले असते। आतापर्यंत मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेलाही पुण्यातून ताब्यात घेण्यात आलंय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण 7 आरोपींविरोधी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समजतंय। जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। तर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। आता कृष्णा आंधळे हा एकच आरोपी फरार आहे। कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर असल्याची माहिती समोर आली आहे। आता पुढे नक्की काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय। असं असतानाच आता राजकीय ग्राउंड वरून SIT मधीलच अधिकारी वाल्मिक कराडच्या निकटचे असल्याचेही आरोप करण्यात आलेत। यामुळेच SIT मधल्या 3 जणांना या टीम मधून काढून टाकण्यात आले। राज्य सरकारने नेमलेल्या विशेष पथक म्हणजेच SIT मधील API महेश विघ्ने यांच्या वाल्मिक कराड सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता। हा फोटो समोर आल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला। तपास निष्पक्षपणे होणार नाही असा आक्षेप विरोधी पक्षाने घेतला।
यामुळे एपीआय महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ आणि एक उपनिरीक्षक यांना एसआयटी मधून हटवण्यात आलंय. बीडचे स्थानिक गुन्हा शाखा या हत्या प्रकरणाचा तपास करतायत. आतापर्यंत त्यांनीच 5 आरोपींना अटक देखील केले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राज्यभरात मोर्चे निघतायत. बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी हा विषय लावून धरलाय. संतोष देशमुख यांच्या अत्यंत क्रूर पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली होती. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक बसवण्यात देखील आलं. वाल्मिक कराड हाच या प्रकरणात मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय. अजून हत्येला महिना होत आला तरीही मुख्य आरोपीला शिक्षा झालीच नाहीये. सीआयडी झाली, एसआयटी झाली तरीही त्यातून निष्पन्न काहीच झालेलं नाही. महाराष्ट्रात मात्र सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर ताशेरे ओढतायत. या निमित्ताने बीड, परळी येथील अनेक प्रकरणं बाहेर देखील आलेत आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड यालाच धरलं जातंय. आता नक्की काय खरं आणि काय खोटं हे पोलिसांच्या तपासातून समोर येईलच. तोपर्यंत तुम्हाला याबाबत काय वाटतं? हे प्रकरण आता कोणत्या वळणावर जाईल? सिद्धार्थ सोनावणे हा नवीन आरोपी सापडला, त्याचप्रमाणे अजून काही नवीन आरोपी सापडण्याची शक्यता या प्रकरणात तुम्हाला दिसते का? संतोष देशमुख यांची हत्या होण्यामागे फक्त पवनचक्की कंपन्यांच्या खंडणीचा संबंध येतो का, की अजून काही आहे? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.